आपण आता ह्या लेक्चरमध्ये पेशी विभाजन यांचा अभ्यास करणार आहोत. सेल डिव्हिजन जे शरीरासाठी, शरीराच्या वाढीसाठी, रिप्रोडक्शनसाठी याचा भरपूर उपयोग असतो पेशी विभाजनाचा. त्याबद्दल आता आपण बघूया. A pair of each type of chromosome is present in 2 N conditions, whereas single chromosome of each type is present in N condition and their structure is like the one shown in the figure given besides. इथे तुम्हाला क्रोमोझोम्सची डायग्राम दाखवलेली आहे. कशा प्रकारचे क्रोमोझोम्स असतात त्यांची इथे आकृती दिलेली आहे. ही पी भुजा, त्याच्यानंतर इथे हा जो पॉइंट असतो याला क्रोमोझोमल पॉइंट किंवा गुणसूत्र बिंदू असं म्हणतात. आणि ही जी भुजा दाखवली ही क्यू भुजा आहे आणि इथे एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिलंय, त्याला डीएनए म्हणतात. ठीक आहे. आणि काय सांगितलंय की 2N अवस्था म्हणजे ह्या अवस्था असतात क्रोमोझोम्सच्या. तर 2N अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते. 2N अवस्थेत 2N अवस्थेमध्ये काय असते तर प्रत्येक गुणसूत्राची जी जोडी असते, प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्रांची एक एक जोडी असते. तर N अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारचे एक एकच गुणसूत्र म्हणजे जोडी नसते. N अवस्थेमध्ये जोडी नसते, तर 2N अवस्थेमध्ये जोडी असते. ठीक आहे. आता आपण बघूया मायटोसिस. सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवाइड बाय मायटोसिस. सोमॅटिक सेल्स म्हणजे कायिक पेशी आणि मूल पेशी यांचं जे सूत्री विभाजन होतात हे ह्या पद्धतीने होते. मायटोसिस इज कंप्लीटेड थ्रू 2 मेन टाइप्स. मायटोसिस म्हणजे पूर्ण सूत्री विभाजन जे आहे हे 2 टप्प्यांमध्ये होते. मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन हे किती टप्प्यांमध्ये असतं? 2 टप्प्यांमध्ये होते. दोज 2 स्टेप्स आर कॅरिओकायनेसिस. कॅरिओ म्हणजे न्यूक्लियर आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. तर पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लियर डिव्हिजन होतं आणि सेकंड स्टेपमध्ये सायटोकायनेसिस. सायटो म्हणजे सायटोप्लाझ्मिक म्हणजे पेशीद्रव्य, ज्याला आपण केंद्रकाभोवती जे पेशीद्रव्य आहे, जीवद्रव्य आहेत, त्याचं विभाजन सेकंड स्टेजमध्ये होतं. तर अशा प्रकारे मायटोसिसच्या ह्या 2 स्टेजेस आहेत. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस दॅट इज सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. आता हे जे फर्स्ट आहे कॅरिओकायनेसिस म्हणजे ज्यामध्ये न्यूक्लियरचं डिव्हिजन होतं, याच्या पण 4 स्टेज आहेत. फर्स्ट स्टेप आहे प्रोफेज म्हणजे पूर्वावस्था. प्रोफेज मध्ये काय होतं? इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली 3 थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. हे जे विभाजन आहे प्रोफेज मध्ये, पूर्वावस्थेमध्ये काय होतं, जे सिंगल असे छोटे छोटे थ्रेड लाईक क्रोमोझोम्स असतात ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि ते एकमेकांना क्रॉस होतात किंवा एकमेकांच्या जवळ येतात आणि कंडेन्सेशन होतात त्यांचं, म्हणजे ज्याला वलीभवन असं म्हणतात. फोल्डिंग, एकमेकांना ते फोल्ड करतात. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटाइड्स. त्यामुळे काय होतं, ते एकमेकांच्या जवळ येतात आणि आखूड बनतात, जाड होऊन आखूड बनतात आणि सिस्टर क्रोमॅटाइड्स म्हणजे त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित ते दिसू लागतात. म्हणजे मोस्टली क्रोमोझोम्स जे असतात हे दिसत नाहीत, पण ह्या स्टेजमध्ये ज्यावेळेस डिव्हिजन व्हायला सुरुवात होते, पेशींचं विभाजन व्हायला सुरुवात होते तेव्हा फर्स्ट स्टेजमध्ये क्रोमोझोम्स दिसू लागतात त्यांच्या सिस्टर क्रोमॅटाइड्स बरोबर. आणि नंतर पुढच्या ह्याच्यात काय होतं, सेंट्रिओल्स ड्युप्लिकेट म्हणजे जो केंद्रक असतो, केंद्रबिंदू मधला हा काय होतो, 2 होतात, एकाचे 2 होतात. ठीक आहे. अँड ईच सेंट्रिओल मूव्स टू द ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. म्हणजे पेशी जी आहे, पेशीच्या ऑपोजिट साइड्सला हे मूव्ह होतात, म्हणजे एक पोल विरुद्ध दिशेला आणि दुसरा पोल विरुद्ध दिशेला असे मूव्ह होतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसअपियर. या स्टेजमध्ये जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपण बघितलं, पेशीमध्ये जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे प्रद्रव्य पटल असतं ते केंद्रकावरण याला म्हणतात, ते नाहीसं होतं आणि केंद्रिका सुद्धा नाहीसी व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. आता मेटाफेज, सेकंड स्टेज आहे मेटाफेज. मध्यावस्थेमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर इन मेटाफेज म्हणजे जे हे आवरण आहे केंद्रकावरण हे पूर्णपणे नाहीसे होते आणि chromosomes complete their condensation and become clearly visible along with their sister chromatids. म्हणजे इथे क्रोमोझोम्स एकदम ठळकपणे दिसू लागतात. All chromosomes are arranged parallel to equatorial plane of the cell
Special type of flexible protein fiber are formed between centromeres of each chromosomes and both centrioles. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत हे अशा पद्धतीने अरेंज होतात, अशा पद्धतीने इथे मेटाफेज मध्ये आपल्याला दिसू लागतात. ठीक आहे. आणि ह्या स्टेज मध्ये काय तयार होतात तर असे प्रथिन, विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे तयार होतात. हे तुम्हाला इथे दिसतात असे धागे, हे इथून तयार होतात. आता हे धागे काय करतात हे आपण पच्छावस्थामध्ये बघूया. ॲनाफेज, ॲनाफेज म्हणजे पच्छावस्था. इन ॲनाफेज सेंट्रोमियर्स स्प्लिट, म्हणजे हे जे गुणसूत्र आहेत हे बिंदूंना हे काय करतात, डिवाइड करतात. हे धागे प्रोटीन्सचे धागे आहेत, या बिंदू गुणसूत्र बिंदूंद्वारे या दोघांना डिवाइड करतात. सेंट्रोमियर्स स्प्लिट, सेंट्रोमियर्स म्हणजे गुणसूत्र बिंदू, हा काय होतो, स्प्लिट होतो. अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटाइड्स ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट, आणि हा वरचा आणि खालचा असे दोन सेपरेट होतात धाग्यांमुळे. अंडरस्टँड. And they are pulled apart in opposite directions with the help of spindle fibers. आणि ह्या धाग्यांच्या मदतीने ते अशा ऑपोजिट डायरेक्शनला एकमेकांपासून लांब जातात. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटाइड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. जे सेपरेट झालेले आहेत, हा वरचा भाग म्हणजे सी आणि खालचा भाग सी समजा, तर हे असे सेपरेट झाले, हा ह्या पोलला गेला, हा ह्या पोलला गेला, म्हणजे प्रत्येक एक एक सेपरेट झाले आहेत. तर ह्या वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांनाच डॉटर क्रोमोझोम्स म्हणजेच जन्य गुणसूत्र असे म्हटले जाते. क्रोमोझोम्स बीइंग पुल्ड अपियर लाईक बंच ऑफ बनानाज. तर ज्या वेळेस सियर असं आणि असं जे दाखवलंय म्हणजे एक अर्धा क्रोमोझोम इकडे जातो, अर्धा क्रोमोझोम इकडे जातो, आणि ज्यावेळेस ते जातात तर हा इथे जे मधला जो एक आकृती तयार होते, हे आपल्याला केळ्याचा घड जसा असतो तशी आकृती तिथे तयार होते. अँड इन दिस वे इच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट टू ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल. आणि म्हणून एक एक पोलकडे एक एक पेशी केंद्रकाचं विभाजन झालंय, एक इकडे गेला एक इकडे गेला, त्यांच्याकडे हे एक एक असे डिस्ट्रीब्यूट होतात. ठीक आहे. नाउ अंत्यावस्था, that is telophase. The chromosomes which have reached at opposite poles of the cell now start to decondense, due to which they again become thread-like, thin and invisible. आता हे काही गुणसूत्र ह्या पोलला गेलेत, हे गुणसूत्र ह्या पोलला गेलेले आहेत, यांच्यापासून दोन वेगवेगळ्या पेशी तयार झाल्या आहेत. ह्या पेशींमध्ये काय होतं, अंत्यावस्थेमध्ये काय होतं तर दोन्ही टोकांना पोहोचलेले गुणसूत्र आता काय होतात, उलगडतात आणि ती पुन्हा नाजूक धाग्यांसारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन पेशी तयार होतात. आता ह्या पेशींमध्ये गुणसूत्र आपल्याला दिसत नाहीत, कारण की काय होतं, त्यांचे पुन्हा पातळ धाग्यांसारखे ते पहिल्या स्वरूपात येतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. म्हणजे ह्या एका पेशीपासून दोन पेशी तयार होतात, त्या दोन पेशींमध्ये पुन्हा केंद्रकावरण तयार होतं, केंद्रक तयार होतं, अशी पुन्हा नवीन पेशी तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके म्हणजे टेलिफोज. The chromosomes which have reached at opposite pole of the cell now start to decondense, due to which they again become thread-like, thin and invisible. जसे फर्स्ट स्टेजला क्रोमोझोम्स थिन्स दिसत होते, इथे दिसतच नव्हते क्रोमोझोम, हे असे बारीक थ्रेड सारखे क्रोमोझोम्स असतात, तर पुन्हा तसेच क्रोमोझोम्स दिसायला लागतात, कारण त्यांचं काय होतं, डिकंडेन्सेशन होतं या स्टेजमध्ये. न्यूक्लियर मेम्ब्रेन फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट पोल अँड थस टू डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म इन अ सेल. अशा तऱ्हेने दोन पेशी तयार झाल्या, ज्याच्यामध्ये एक न्यूक्लियाय पण आहे, केंद्रकीय आवरण पण आहेत, आणि क्रोमोझोम्स जे असतात ते पुन्हा थ्रेड सारखे दिसू लागतात. न्यूक्लियस अपीयर्स इन इच डॉटर न्यूक्लियस, स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसअपियर. जे फायबर्स तयार झालेले होते ते सुद्धा याच्यामध्ये डिसअपियर होतात. ओके, तर हे झालं केंद्रकाचं विभाजन, केंद्रकी विभाजन. आता जी स्टेज आहे कॅरिओकायनेसिस, म्हणजे जीवद्रव्य जे पेशीद्रव्य आहे त्याचं विभाजन कसं होतं. द सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकायनेसिस अँड टू न्यू सेल्स आर फॉर्म विच आर कॉल्ड ॲज डॉटर सेल्स. पेशीद्रव्याचे विभाजन होते आणि दोन नवीन पेशी तयार होतात. हे असं पेशी इथे
यांचं विभाजन होते आणि पुन्हा यांच्यापासून दोन पेशी तयार होतात, ज्यांना जन्य पेशी, जेनेटिक सेल्स किंवा डॉटर सेल्स असं म्हटलं जातं. And in this process a notch is formed at equatorial plane of the cell which deepens gradually and thereby two new cells are formed. तुम्हाला इथे दिसते अशी खाच तयार होते आणि ही खाच अशी लांब लांब जाऊन दोन नवीन पेशी तयार होतात. In case of plant cells, instead of the notch, a cell plate is formed exactly along midline of the cell and thus cytokinesis is completed. परंतु वनस्पती पेशींमध्ये अशी खाच तयार होत नाही, तर तिथे डायरेक्ट काय तयार होतं, तर एक पेशी पटल तयार होतं. असं पेशी पटल मध्ये तयार झाल्यानंतर ही पेशी वेगळी होते आणि ही पेशी वेगळी होते. मायटोसिस इज एसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. मायटोसिसचे काय काय फायदे आहेत सूत्री विभाजनाचे, तर शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. पेशींची संख्या वाढते आणि जसजशी पेशींची संख्या वाढते तसतसे शरीराची वाढ होते. बिसाइड इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ एमॅसिएटेड बॉडी, म्हणजे शरीराची झीज भरून काढण्यासाठी, त्यानंतर वाउंड हिलिंग, जखमा भरून काढण्यासाठी, बऱ्या करण्यासाठी, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स म्हणजे रक्तपेशी तयार करण्यासाठी सूत्री विभाजनाचा उपयोग होतो. आता सेकंड आहे मिओसिस म्हणजे अर्धसूत्री विभाजन. इथे तुम्हाला डायग्रामद्वारे सेम त्याच टाईपचं हे विभाजन आहे. मिओसिस इज कम्प्लिटली थ्रू टू स्टेजेस. मिओसिस पण दोन स्टेजेसमध्ये होतं. दोज टू स्टेजेस आर मिओसिस 1 अँड मिओसिस 2. इथे मिओसिस 1, मिओसिस 2 अशा दोन स्टेप्सने विभाजन होतं. इन मिओसिस 1 रिकॉम्बिनेशन दॅट इज क्रॉसिंग ओव्हर ऑक्युअर बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम्स. होमोलोगस क्रोमोझोम्स म्हणजे काय, तर सजातीय गुणसूत्र. त्या सजातीय गुणसूत्रांचा काय होतो, संयोग होतो इथे. अँड देअर आफ्टर दोज होमोलोगस क्रोमोझोम्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स अँड थस 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. आणि ती सजातीय गुणसूत्र ज्यांचा संयोग होतो त्या दोन संचांमध्ये विभागली जाऊन दोन एकगुणी पेशी तयार होतात. ठीक आहे, हे क्रोमोझोम्स आहेत. एक ज्याला काय म्हणतात आपण होमोलोगस म्हणजे काय, एकसारखी सजातीय गुणसूत्र यांचा संयोग होतो आणि दोन काय तयार होतात, एकगुणी पेशी तयार होतात. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते. ठीक आहे. नाव हॅप्लॉइड म्हणजे काय, एक गुणी पेशी. हॅप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे द्विगुणी पेशी. हॅप्लॉइड सेल्स फॉर्म म्हणजे एक गुणी पेशी तयार होतात. आता आपण सेकंड मिओसिसची सेकंड स्टेज बघूया. मिओसिस इज जस्ट लाईक मायटोसिस. मिओसिस 2 म्हणजे मिओसिस सेकंडची जी स्टेज आहे ही मायटोसिस सारखी आहे. यामध्ये in this stage the 2 haploid daughter cells formed in meiosis 1 undergo division by separation of recombined sister chromatids and 4 haploid daughter cells are formed. इथे फर्स्ट मध्ये ज्या 2 सेल्स तयार झाल्या आहेत हॅप्लॉइड सेल्स यांचं विभाजन होतं आणि त्यांच्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. ठीक आहे. तर यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशीतील अर्धगुणसूत्र्या जोड्या वेगळ्या होतात, पुन्हा वेगळ्या होतात आणि त्यांचं विभाजन होतं आणि त्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. आणि याच्यामध्ये ही जी स्टेज आहे ती प्रोसेस ऑफ गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन ऑक्युअर बाय मिओसिस. अर्धगुणसूत्री विभाजनामुळे काय होतं, युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया या अर्धसूत्र विभाजनामुळे होते. इन दिस टाइप ऑफ द सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म फ्रॉम 1 डिप्लॉइड सेल अँड ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन याच्यामध्ये काय होत आहे, तर एका द्विगुणित पेशी पासून 4 एकगुणित पेशी तयार होतात. 4 पेशी इथे तयार झाल्या आहेत, 1 2 3 4. आणि या पेशी विभाजनाच्या वेळी काय होतं, समजातीय गुणसूत्रांमध्ये ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑक्युअर बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम्स म्हणजे होमोलोगस क्रोमोझोम्सचा संयोग होतो आणि देअर बाय जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑक्युअर्स. जनुकांचे पुन्हा संयोग होते ज्यामुळे जे 4 सेल तयार झालेल्या आहेत
आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट सेल अँड फ्रॉम ईच अदर टू. म्हणजे ह्या चारही सेल ह्या एकमेकांपासून तर वेगळ्या असतात, पण ज्या मेन सेल्स असतात त्यांच्यापासून सुद्धा वेगळ्या असतात. इथे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट त्यांनी करायला सांगितलंय आणि ऑब्झर्वेशन्स करायला सांगितलंय. टेक अ मीडियम साइज ओनियन, एक छोटा कांदा घ्या आणि कीप इट इन अ कोनिकल फ्लास्क फिल्ड विथ वॉटर इन सच अ वे दॅट द रूट्स ऑफ द ओनियन विल बी इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. तर पाणी भरलेल्या चंचू पात्रात तो अशा प्रकारे ठेवा की कांद्याचा जो मुळाकडचा भाग आहे तो पाण्याला स्पर्श करेल. ऑब्झर्व द रूट्स ऑफ द ओनियन आफ्टर 4 to 5 days. असं 4 ते 5 दिवस त्यांना ठेवा आणि नंतर तो कांदा काढून त्याला त्याचं निरीक्षण करा. कट द टिप्स ऑफ द सम ऑफ द रूट्स अँड पुट देम इन अ वॉच ग्लास. काय करा, जे मुळं आहेत त्याच्यातले काही मुळे कापा आणि वॉच ग्लास, जे मायक्रोस्कोप खाली जे आपण ग्लास ठेवून बघतो त्यामध्ये त्याच्यावरती त्याचे काही बारीक असे पीसेस करा आणि कापून वॉच ग्लासमध्ये घ्या. टेक pour some drops of iodine in watch glass आणि त्यावरती 2-3 थेंब आयोडीनचे टाका. टेक वन ऑफ द रूट टिप ऑन ग्लास लेट प्रेस इट विथ द हेल्प ऑफ फोर्सेप्स. चिमट्याच्या साहाय्याने थोडंसं ते मुळाचा भाग असा दाबा आणि काचपट्टीवर घेऊन आणि ॲड 1-2 ड्रॉप्स ऑफ वॉटर आणि पुन्हा त्याच्यावर 1 ते 2 ड्रॉप काय टाका, पाण्याची थेंब टाका. अँड केअरफुली प्लेस कव्हर स्लिप ओव्हर इट इन सच अ वे दॅट एअर विल नॉट बी ट्रॅप्ड बिटवीन. म्हणजे एका काचपट्टीवर छोटासा भाग कापून, मुळाचा छोटासा भाग कापून ठेवा, त्याच्यावर 1-2 थेंब पाण्याचे थेंब टाका आणि दुसरी काचपट्टी अशा पद्धतीने ठेवा की हवेचा एकही थोडीही हवा त्याच्यामध्ये नसणार आणि मग मायक्रोस्कोप खाली त्याला ऑब्झर्व करा. अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप विच फेज ऑफ द सेल डिव्हिजन डिड यू ऑब्झर्व. तर ह्या ज्या इथे फेज दिलेल्या आहेत या फेजपैकी तुम्हाला कोणती फेज दिसते ते ऑब्झर्व करा. व्हेरियस फेजेस ऑफ द सेल डिव्हिजन ऑक्युरिंग इन रूट टिप्स ऑफ ओनियन्स आर शोन इन द फॉलोइंग फिगर. इथे तुम्हाला पेशी विभाजनाच्या स्टेप्स दिलेल्या आहेत, टप्पे दिलेले आहेत आणि दाखवल्यात की पेशी विभाजनामध्ये कशा टाईपने डिव्हिजन होतं आणि कशा पद्धतीने गुणसूत्रांच्या पेशी, नवीन पेशी तयार होतात हे तुम्हाला डायग्राम्सद्वारे दाखवलं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपला हा लेसन संपला आहे. लेसन नंबर 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण लेसन नंबर 3 दॅट इज पार्ट 2 लाईफ प्रोसेस इन सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 बघूया. ओके, थँक्स.